सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत भारा भागवत लिखित फास्टर फेणे डिटेक्टिव्ह हे पुस्तक. आणि त्यातली कालपासून जी मी गोष्ट सुरू केली आहे त्याचं नाव आहे चोर दिवाळी. काल आपण बघितलं की त्यांना तो म्युन्सिपल कामगार आहेत किंवा काय असा प्रश्न पडलेला होता. तर आता बघूया त्यांचं हा जो प्रश्न किंवा मनात त्यांच्या जे काही होतं ते खरं ठरतंय का काय. मी सुरू करते. त्यांचं वर्तन संशयास्पद होतं खरं. त्यांच्या पुढल्या कृतीवरून ही गोष्ट स्पष्ट झाली. त्यांच्यापैकी एकाचं लक्ष रस्त्याच्या कडेला गेलं होतं. तो एकदम उद्गारला, अरे भैया, सीडी, यह बहुत ही अच्छा हो गया. अपना काम हम जल्द कर लेंगे. अब सच्चे म्यूनसिपल वर्कर हो गए हम. लेकिन सीढ़ी किसकी है? मालिक आवाज जावे तो कोई नहीं आएगा. त्या इस्माने एकदा चारही बाजू निहाळून पाहिल्या. यह म्यूनसिपल कामगारों की सीढ़ी है. वह देख, वहाँ तक रंगकाम हुआ है. अब वे गए होंगे खाना खाने के लिए. वे आने से पहले हम 4-5 बल्ब निकाल सकते हैं. चलो. लगेच दोघांनी ती नाल्यात पडलेली शिडी उचलली आणि त्या कोऱ्या खांबापाशी आणली. रास्ते की तरफ नाही, यहाँ खडी करना. ठीक, म्हणजे हे म्युन्सिपल माल मारणारे लोक आहेत तर. बन्या सुभाषच्या कानाशी कुजबुजला. त्याच टोळीतले असणार. मुद्दाम खाकी कपडे घालून आलेत लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी. ती धूळ, बन्या दात ओठ खात म्हणाला, त्यांच्याच नाकातोंडात कोंबू आपण. मैदानाच्या बाजूने शिडी खांबाला टेकवण्यात आली होती. आता त्यांच्यातला एक जण भराभर पायऱ्या चढू लागला. थोडा चढल्यावर तो थांबला. त्यानं वर पाहिलं. सर्वात वरची कच्ची पायरी असावी, कारण ती सुंभाच्या दोऱ्यांनी बांधलेली होती. दरम्यान बन्याचा आणि सुभाषचा काहीतरी बेट ठरला होता. बन्यानं आता सुभाषला डोळ्यानं खूण केली. सुभाषनं लाल रंगाचं बकेट उचललं आणि तो त्वरेनं पुढे झाला. शिडी धरून उभ्या असलेल्या माणसाच्या पाठीवर त्यानं बकेटातला अर्धा रंग उपडा केला. त्या माणसाने चपापून शिडीवरचे हात सोडले आणि तो मागे वळला. त्याबरोबर सुभाषनं उरलेला रंग त्याच्या तोंडावर झोकून दिला. आया, तो इसम पार गोंधळून गेला. त्याच्या नाकातोंडात रंग उधळला होता आणि त्याला डोळे उघडणंही अशक्य झालं होतं. दोन्ही हातांनी तोंड चोळीत आणि उई उई थू थू असं ओरडत तो नाचायला लागला होता. तेव्हा त्याचीच खाली पडलेली काठी उचलून सुभाषनं त्याच्या पुठ्ठ्यावर बडवले. तो माणूस मॅडसारखा किंचाळत बाजूच्या गवतात पळाला. इकडे हा प्रकार चालू असताना फास्टर फेणे स्वस्थ नव्हता. पहिल्या माणसाने शिडीवरचे हात सोडल्याबरोबर त्यानं शिडी पकडली होती आणि तो भराभरा निम्म्या पायऱ्या चढला होता. त्याच्या एका हातात काळ्या रंगाचं बकेट होतं. दुसरा हात शिडी धरून होता. दरम्यान आधीच वर चढलेल्या माणसानं दिव्याच्या आडव्या पट्टीवर पाय ठेवून दिव्याचा बाहेरचा ग्लोब उघडला होता. आता हात घातला आणि तो बल्ब काढण्याच्या उद्योगात होता. इकडे बकेटात ब्रश बुडवून फास्टर फेणेने भराभर खांबाला रंग फासला. 3-4 फटकाऱ्यात त्याने अर्धा खांब काळाढुस्स करून टाकला. मग त्वरेनं शिडी उतरून तो खाली आला आणि लगेच त्याने शिडी ओढली. वरच्या माणसाने शिडीवर पाय ठेवण्यापूर्वीच ती धाडकन खाली पडली होती. खालच्या बाजूस काहीतरी भानगड चालू आहे अशी वरच्या माणसाला आता कुठे शंका आली. नुकताच काढून घेतलेला बल्ब त्याच्या थरथरत्या हातातून निसटला, जमिनीवर आपटला आणि फाटदेशी फुटला. बन्या आणि सुभाष क्षणभर बिचकले. खांबावरचा माणूसही बिचकला. त्याच्या पायांना शिडी मिळेना, कारण ती आधीच कोसळली होती. तेव्हा खांबाला घट्ट कवटाळून तो खाली उतरू लागला. या उद्योगात त्याने आपले कपडे आणि चेहरा सारं बन्यानं फासलेल्या काळ्या रंगात माखून घेतलं. तो खाली उतरेपर्यंत अक्षरशः विदूषक बनला होता. खाली पडलेल्या शिडीवर बन्या तुटून पडला होता. त्या कच्च्या पायरीचे सुंभ सुटवले होते. बन्यानं ते सोडवून घेतलं. चांगली लांब लचक दोरी होती, उपयोगी पडेल. तो पुटपुटला. घामाने थपथपलेला बन्या आता ताठ उभा राहून म्हणाला, चल आपण पळूया. ते लवकरच भानावर येतील आणि आपल्याला पिटतील. पण मग त्यांना पकडणार कोण?
जनता पकडेल. फास्टर फेणे म्हणाला, 10 लाख लोक आहेत पुण्यात आणि या भामट्यांची ओळख पटावी म्हणून आपण त्यांच्यावर शिक्के मारलेत की. दोघेही रस्त्यावरून धूम पळाले त्या रंगवलेल्या खांबाच्या दिशेने. बन्याच्या हातात होती दोरी आणि सुभाषच्या हातात होती काठी. इकडे गवतात पळालेला पहिला इसम एव्हाना खरोखरच भानावर आला होता. आपला ज्यांनी फचितवडा केला ती केवळ शाळकरी मुलं होती हे आता प्रथमच त्याच्या लक्षात आलं होतं. तेव्हा त्यांना इंगा दाखवण्याच्या बेताने तो क्रुद्ध माणूस गवताबाहेर आला होता. पण सुभाष आणि बन्या आधीच पळाले होते. थोडं पळाल्यानंतर ते एकदम थपकून उभे राहिले. ज्या बारीकशा फुटपाथवरून ते पळत होते त्या बाजूची दिव्यांची रांग रंगून झाली होती, पण रस्त्याच्या पलीकडचे खांब कोरेच होते. त्यांना एकदम असं दिसलं की त्यापैकी एका कोऱ्या खांबाच्या शेंड्यावर एक खाकी कपड्यातला माणूस बसलेला आहे. त्यानं दिव्याचा बाहेरचा ग्लोब नुकताच बंद केला. तो जरा घाईघाईनेच आणि पटकन त्यानं वळून पाहिलं. त्याला देखील रस्त्यावर 2-3 खांब अलीकडे काहीतरी गडबड झाल्याची शंका आली असावी. आपल्या खाकी डगल्याच्या खिशात बल्ब टाकून तो आता झपाट्यानं खांब उतरणार हे पाहून बन्यानं सुभाषला खूण केली. लगेच सुभाष पुढे धावला आणि तो अर्धा खांब उतरून येताच त्याच्या तंगड्यावर त्याने काठीचे 2-3 रट्टे हाणले. तो खाली रस्त्यात कोसळला आणि ओई ओई करून तळमळायला लागला. हे दृश्य पाहत असलेला फास्टर फेणे एका उडीत त्याच्याजवळ पोचला. खाली वाकून त्यानं आणि सुभाषनं त्या चोराचे हातपाय बांधले. आया आराम करो आप, फास्टर फेणेनं त्याला सुनावलं आणि तो ताडकन उभा राहिला. कारण त्याच वेळी मघाच्या त्या रणांगणावर पुन्हा काहीतरी गडबड झाल्याचा आवाज येत होता. त्या ठिकाणी रस्त्याच्या पलीकडे बरेच लोक जमा झाले असून ते सर्व रस्त्याच्या अलीकडे पाहत आहेत असं त्याला दिसलं. काय पाहत होते ते? बरोबर, रंगाने माखलेले ते 2 चोर रस्ता ओलांडून अलीकडे आले होते आणि त्या घाणेरीच्या रानात पळाले होते. गर्दीची त्यांना आता भीती वाटत होती आणि त्यांचा अवतार पाहून चकित झालेले लोक त्यांच्याकडे आ बसून पाहत होते. काहींनी हसायला सुरुवात केली होती. पकडा पकडा त्यांना, फास्टर फेणे घसा खरवडून ओरडला. चोर आहेत ते, चोर. आणि त्याच वेळी आणखी एक विचित्र प्रकार त्याला दिसला. ते खरेखुरे म्युन्सिपल कामगार सिंगल चहा आणि बटाटे वडे बजवून परत आले होते. आपल्या कामाच्या ठिकाणी येताच माणसांचा तो थवा पाहून ते थक्क झाले होते. तेवढ्यात आपली रंगाची बकेटं उपडी झालेली त्यांना दिसत होती. क्या है ये मामला? त्यांच्यातल्या धीट होता त्याने रागारागाने खेकसला त्यांच्यावर. दुसरा जरा भेकडच होता. त्याच्या मेंदूतली चक्र कशी फिरली त्याचं त्याला ठाऊक. बहुत करून त्याला वाटलं असावं की आपल्या ताब्यात दिलेली अर्धी म्युन्सिपल मालमत्ता म्हणजे ते रंगाचे डबे नष्ट झाली. आता उरलेली अर्धी तरी वाचवूया, नाहीतर मुकादम आपल्याला कच्चा खाईल. म्हणून त्यानं ती शिडी एकट्यानंच उचलली आणि वेड्यासारखा तिथून पळ काढला. तो फरलांगभर धावतो न धावतो तो त्याला एक काटकोळा खांब आडवा आला. फास्टर फेणे, ठहरो, तो ओरडला. क्या है? चोर है, इसको बांधा है हमने, अब इसको ले जाओ तुम पोलीस थाने पर. खरा प्रकार कळल्यावर त्या भेकड कामगारालाही जरा धीर आला. त्यानं हातातली शिडी रस्त्यावर पसरली. मग तिघांनी मिळून त्या चोराला उचलून शिडीवर ताणला आणि सुंभाच्या दोरीनं बांधला. ऐसा स्ट्रेचर शायद अस्पताल में भी नहीं मिलेगा. या पोरांची चपळाई पाहून चकित झालेला तो कामगार कौतुकानं उद्गारला. इतक्यात रस्त्यावर टेण टेण घंटी वाजली. बन्यानं पाहिलं तर एक सायकल झपाट्यानं येत होती. वर बसलेला स्वार खाकी पोशाखातला होता. खाकी खाकी, सुभाष उद्गारला. खाकीचं फार बंड झालं आहे आज. पण ही खाकी काही साधी नव्हती. ऑफिसचा युनिफॉर्म होता तो, पोलीसचा. आणि फितीवरून बन्यानं ओळखलं की हा गृहस्थ जमादार आहे. जमादार साहेब सायकलीवर स्वार होऊन दुपारचा खाना खायला निघाले होते. तोंडात पेटलेली सिगरेट होती, पण पोटात कावळ्यांचा जथ्था ओरडत होता. पण ही चिमणी पोरं जेव्हा जास्तीच आरडाओरडा करायला लागली तेव्हा त्यांना उपाशीच कामाला लागणं भाग पडलं.
काय आहे रे पोट्ट्यानं? ते सायकलीवरून उतरत केकाटले. दातात सिगरेट तशीच दाबलेली होती. ती सिगरेट पाहून फास्टर फेणेला एक मोह आवरेनासा झाला. त्याने खिशात हात घालून काहीतरी बाहेर काढलं आणि पोलीस दादांच्या तोंडापाशी धरलं. क्या है? जमादार साहेबांनी गर्जना केली. तत्क्षणी सिगरेट जमिनीवर पडली, पण तिनं आधीच आपलं काम केलं होतं. वात भुरभुरली होती. फटाका वर भिरकावला गेला होता आणि हवेतच स्फोट झाला होता. ठो! जमादार साहेब खवळले होते, पण फास्टर फेणेनं सपशेल लोटांगण घालून त्यांची क्षमा मागितली. माफ करा जमादार साहेब, मला मोह आवरला नाही. अजून दिवाळीची धुंदी डोळ्यावर आहे ना. एक नरकासूर पकडलाय तुमच्यासाठी आम्ही, सुभाष म्हणाला. आणि जमादार उद्गारले, तो बघा स्ट्रेचरवर ताणलाय. खरंच की. जमादार साहेब डोळे फाडून त्या आडव्या शिडीकडे पाहुले. इतका वेळ त्या काटक्या पोरानं त्यांना इतकं चक्रावून सोडलं होतं की त्यांचं इकडे तिकडे लक्षही जाणं शक्य नव्हतं. रस्ता काय रोखतो, हाडकुळी बोटं तोंडाशी काय आणतो. आणि आता हा असा आपल्याला चोर पण मिळवून दिला आहे त्यांनी. मंडळी, आलं की नाही लक्षात? कॉर्पोरेशनचं किंवा म्युन्सिपाल्टीचं जरी सामान असलं, आपण जरी आपल्या या भारताचे नागरिक असलो तरी देखील ती गोष्ट आपली नाही, कॉर्पोरेशनची, म्युन्सिपाल्टीची आहे. तेव्हा आपण ते घेता कामा नये. कितीतरी वेळेला मी पण असं बघितलं आहे की कशी अशी लोकं असतात जी कुठे टाईल्स पडलेल्या असतात किंवा कुठे काही आणखीन दुसरं सामान असतं, माती असते किंवा रेती असते, वाळू असते, ती अशी घेऊन जातात गुपचूप. थोडीशी तर हवी आहे असं म्हणून, पण तसं करणं योग्य नाही. खरं आहे ना? तर आता अशा छान छान गोष्टींसह पुन्हा थोड्या दिवसांनी आपण भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो. आता शाळा सुरू होती आहे, तेव्हा नीट छान अभ्यास करा. आणि दिवाळीच्या सुट्टीत आता आपण पुन्हा पुढच्या गोष्टी ऐकूया. तोपर्यंत बाय बाय.